जसं सगळ्यात आधी कास्टिंग झालं होतं या फिल्ममध्ये, दॅट इज संभाजी. आणि ते मी फेसबुकवर झालं होतं. मी ह्याचं प्रोफाईल कुठेतरी बघितला जस्ट रिसर्च करताना, आणि मला प्रोफाईल पिक्चर खूप इंटेन्स वाटला. मला नवीन नवीन लोकांबरोबर काम करायला आवडतं आणि ह्याचं कास्टिंग खूप एक्साइटिंग आहे माझ्यासाठी. सो मीच आहे ही, आणि माझी वेगवेगळी रूपं आहेत. ती का आहेत, ती कशी आहेत, ते तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच कळेल. एक पात्र वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकतं, किंवा एक पात्र किंवा एक कॉस्ट्युम वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करता येऊ शकतो, फ्लेवरनुसार, मूडनुसार. तिच्याबरोबर काम करण्याची मजा काय सांगतो की आम्ही एकमेकांना सांगू शकतो की काय आवडलं नाही स्पष्टपणे. सेट असा डिरेक्टर वाटला मला सुरुवातीला, जेव्हा आमची अजिबातच ओळख नव्हती, की तो ना एक छोटी स्पेस सोडायचा ऍक्टरसाठी, की तुला काय वाटतंय, तू कसं ह्याला अप्रोच करशील, किंवा हे मी तुला नाही सांगणार, हे तू शोध. ह्या पूर्ण माया या कॅरेक्टरला ना एक वांड नावाचा एक शब्द आहे वापरत. वांड मुलगी आहे असं म्हणतात ना, तर त्याची कुठेतरी एक मला छटा वाटते. मूवीमध्ये असे खूप सीन्स आहे ज्याच्यामध्ये दे वर नॉट पार्ट ऑफ द स्क्रिप्ट, पण ते घडले आणि आम्ही ते ठेवले पण. त्याच्यामध्ये खूप इम्परफेक्शन्स पण आहेत. एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण कमेंट्स मध्ये खूप लोकांनी पापड्या वडा परत एक आले एकदा असं खूप आम्हाला पण, कारण ते अजरामर झाले आणि याच्यात खूपच वेगळे दिसतो. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा दोघांचं खूप मनापासून स्वागत आहे. खरं तर सर, तुमच्यापासून सुरुवात करूया. ट्रेलरने उत्सुकता वाढवली आहे, नावसुद्धा एकदम हटके आहे. तर ही संकल्पना नेमकी कशी सुचली? म्हणजे नावाची नावाची आणि एकंदर कथानकाची. सो ह्याची स्टोरी अशी आहे की जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा मी एक नाटक केलं होतं दिल्लीला, बृहन्महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी नाट्य स्पर्धामध्ये. आणि तेव्हा म्हणजे मी काही रोल नाही प्ले केला होता. आय वॉज इन द डायरेक्शन टीम टू सपोर्ट ॲज अ टीनेजर. आणि तेव्हापासून ही कथा किंवा हा प्ले माझ्या मनात होताच. आणि जेव्हा विचार केला की फिल्म बनवायची आहे, सिनेमा बनवायचा आहे ह्याच्यावर, सो आम्ही त्यांना शोधलं ज्यांनी ते लिहिलं होतं नाटक. म्हणजे 1970s मध्ये लिहिलेलं नाटक आहे, डोंबिवलीमध्ये, आणि तिकडेच परफॉर्म झालं आहे. भालचंद्र सुळे यांनी लिहिलं होतं. अनफॉर्च्युनेटली ही वॉज नो मोर जेव्हा आम्ही विचार केला हे बनवायचा. मग कॉपीराईट्स घेतले त्यांच्या फॅमिलीकडनं. वी स्टार्टेड रायटिंग. सौरभ भावे त्यांनी लिहिलं आहे मेन, आणि हिमांशू निंबोरकर बरोबर. सो कारण ही कथा खूप वर्षापर्यंत होती माझ्या मनात, म्हणून वी डिसाइडेड टू पिक दिस स्टोरी. सो दॅट इज द स्टोरी बिहाइंड जी फिल्म आहे. ट्रेलरमध्ये आम्ही पाहिलं की प्रत्येक गोष्ट अशी झटपट घडते. सईचे वेगवेगळे लुक्स पाहायला मिळत आहेत. तर कलाकारांचं कास्टिंग सुद्धा एकदम दमदार आहे. तर प्रत्येक भूमिकेसाठी हाच कलाकार एकदम फिट आहे, हे तुम्हाला कसं ठरलं? किंवा सईचं कास्टिंग नाही, ह्या रोलसाठी सईच पाहिजे, ह्या रोलसाठी संभाजी सरच पाहिजे, किंवा ह्या रोलसाठी सुबोध सरच पाहिजे, हे नेमकं कधी गणित जुळलं? ते मला असं वाटतं लिहितानाच, जेव्हा सौरभ भावे लिहित होते आणि आम्ही दोघं मिळून जेव्हा काम करत होतो, तर खूप रफ असे इमेजेस येतात तुमच्या मनात जेव्हा तुम्ही सीन्स लिहिता, की व्हॉट इफ ह्यांनी परफॉर्म केला तर ते कसे वाटतील स्क्रीनवर. तर मी छोटी छोटी स्टोरीज सांगू शकतो हे जे कास्टिंग आहे ह्याच्याबद्दल. जसं सगळ्यात आधी कास्टिंग झालं होतं या फिल्ममध्ये, दॅट इज संभाजी. आणि ते मी फेसबुकवर झालं होतं. मी ह्याचं प्रोफाईल कुठेतरी बघितला जस्ट रिसर्च करताना, आणि मला प्रोफाईल पिक्चर खूप इंटेन्स वाटला जेव्हा जो तुम्ही टाकला होता, म्हणजे विथ बियर्ड आणि खूप मोठे केस. आणि तर मला तो कॅरेक्टर खूप इंटेन्स वाटला, आणि मला असं वाटलं की बहुतेक हा कलाकार असावा. आणि मग अजून मी रिसर्च केलं तर आय फाउंड की तो नाटक करत होता तेव्हा, म्युझिकल नाटक, भूषणजींचं लव अँड लावणी. सो देन इट वॉज कन्फर्म की हा ही इज अ परफॉर्मर. तर तेव्हाच आय डिसाइडेड की तो वन ऑफ द कॅरेक्टर्स आहे मूवीमध्ये, त्याच्यासाठी संभाजींनी. आय कॉन्टॅक्टेड हिम फेसबुकवरच, आणि मग आमचे 2-3 कॉन्व्हर्सेशन झाले. आम्ही 1-2दा भेटलो, आणि मी एक बेसिक जो स्ट्रक्चर होता सिनेमाचा तो तिला सांगितला, आणि ही वॉज ऑन बोर्ड. सो संभाजी
पहिला होता जो सगळ्यात आधी कास्ट झाला होता ऑफिशियली या फिल्ममध्ये. आणि सईचा जो कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी 1-2 नावं होते माझ्या मनात. आधी असं होतं की कोणीतरी फ्रॉम द थिएटर ह्याला परफॉर्म हे म्हणत होतं की थिएटरमधनं कोणाला तरी घ्यायचं, कारण तो कॅरेक्टर म्हणजे खूप कलरफुल आहे आणि त्याचे शेड्स आहेत व्हेरियस. तर आय वॉज नॉट व्हेरी शुअर की मेन स्ट्रीममध्ये कोणी असं एकदम समोर नाही येत होतं डोळ्यांच्या. आणि ॲक्सिडेंटली वन डे मी आणि अपूर्वा मोतीवाले, जी आमची एडिटर पण आहे आणि शी इज ऑल्सो को प्रोड्युसर ऑफ द फिल्म अलॉंग विथ मी, तिच्याबरोबर आम्ही ॲक्सिडेंटली सईला भेटलो स्टारबक्समध्ये कॅज्युअली असंच. आणि ती माझी पहिलीच भेट होती. आणि शी आज की काय काय करतोय आम्ही, आणि आम्ही सांगितलं की एक थ्रिलरवर आम्ही काम करतोय आणि अशी अशी त्याची तसा एक प्लॉट आहे. तर 10 मिनिटं लागले असतील बहुतेक, मी नरेशन पण नाही केलं, आणि कारण असंच बोलचाल करत होतो. आणि शी सेड आय वॉन्ट टू डू दिस फिल्म, आपण जानेवारीमध्ये शूट करू शकतो का? तर ते आमच्यासाठी एकदम आउट ऑफ सिलेबस होता बाउन्सर, की काही प्लॅनच नव्हता तसा. आणि बट शी वॉज वन ऑफ द 2 फेसेस जे आमच्या मनात होते की नाही, विल रीच आउट टू ॲट सम पॉईंट, जेव्हा आमचं फायनल ड्राफ्ट होईल. आणि देन वी स्टार्टेड वर्किंग बॅकवर्ड्स. हे ऑगस्टमध्ये झालं होतं आणि जानेवारी वॉज लाईक 3-4 मंथ्स अवे, आणि पूर्ण हे सगळं उरलं होतं आमचं. सो सई केम ऑन बोर्ड. सो त्याच्यानंतर खूप डायनॅमिक्स चेंज झाले फिल्मचे. फ्रॉम ओरिजिनल आयडिया होता की ह्याला म्हणजे थिएटर आर्टिस्टला घेऊन हे फिल्म बनवायचं वॉज द ओरिजिनल आयडिया. पण सई ऑनबोर्ड आल्यावर पूर्ण म्हणजे कॅनव्हासच चेंज झालं. मग सुबोधदादा ऑनबोर्ड आले. सुबोधदादा वॉज एनिवे ऑनबोर्ड, पण असं होतं की तेव्हा ते मानपमान शूट करत होते आणि ते खूप बिझी होते. अँड ही इज वन ऑफ द रिझन्स की ती फिल्म घडली, कारण त्यांनीच आम्हाला सौरभ भावेंना कनेक्ट करून दिलं होतं. अँड वी वर डेस्परेटली फाइंडिंग अ गुड रायटर. तर मग ते ऑनबोर्ड होतेच. मग जेव्हा त्यांचं मानपमान संपला आणि त्यांना मग पुन्हा आम्ही नरेट केली ही फिल्म, आणि तेव्हा त्यांचं कॅरेक्टर नरेट केला. देन ही केम ऑन बोर्ड ऑफिशियली. आणि मूवी जेव्हा आम्ही ॲक्च्युली 15 दिवस वी वर लाईक अवे फ्रॉम शूटिंग द फिल्म. एक कॅरेक्टर उरला होता आमचा, तो कॅरेक्टर होता चिन्मय दादांचा, चिन्मय मांडलेकर. सो ही वॉज कास्ट लाईक लिटरली 10-15 डेज बिफोर द शूट, एक्झॅक्ट शूट. तर आम्ही कॅज्युअली एक मेसेज पाठवला थ्रू वन ऑफ आर कॉमन फ्रेंड्स की दादा असं काहीतरी आम्ही करतोय. अँड ही सेड की आय एम फ्री टू नाईट, कॅन समवन नरेट मी. त्यांना एक 1 पेजर पाठवला होता आम्ही, स्ट्रक्चर. ही केम टू द ऑफिस आणि खूप जास्त वेळ नव्हता म्हणून देर वॉज अ व्हाईट बोर्ड, आणि तिकडे वी जस्ट ड्रू द एंटायर फिल्म. आम्ही पूर्ण ड्रॉ करून दाखवली त्यांना की हे होतं आणि तुमचं कॅरेक्टर आर्क असं आहे ह्याच्यामध्ये. आणि फॉर्च्युनेटली ही इमिडिएटली सेड येस. तर मग सगळे डॉट्स बेसिकली कनेक्ट झाले, संभाजीचं, चिन्मय दादाचं, सुबोध दादा आणि सईचं. तर सो असं झालं होतं बेसिकली कास्टिंग पूर्ण. आणि देन वी शॉट. दिस इज द स्टोरी अबाउट कास्टिंग. संभाजी आणि सई ऑल्सो, म्हणजे यू कॅन ॲड युअर. मी सांगितलं की आपण कसे भेटलो होतो स्टारबक्समध्ये, आणि 10 मिनिटं जस्ट आपलं कॉन्व्हर्सेशन झालं. अँड आय टोल्ड यू द प्लॉट, आणि देन यू सेड की येस, कॅन वी शूट इट इन जानेवारी. सो हेच. मला आनंद आहे की माझं कास्टिंग झालंय याच्यात आणि एवढंच मी कास्टिंग बद्दल बोलेन. गुड फॉर अस. वेगळ्या छटा दिसत आहेत ट्रेलरमधून. असा एक लुक नाही दिसत आहेत कधीच, मध्ये एकदम ट्रेडिशनल लुक किंवा एक वेगळी सई एका वेगळ्या अंदाजात दिसते. भूमिकेविषयी तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. आणि आता एक इन्स्टंट रिॲक्शन समजली की तुझा पटकन होकारच होता, तर एक आवडेल ऐकायला. मला नवीन नवीन लोकांबरोबर काम करायला आवडतं आणि ह्यातलं कास्टिंग खूप एक्साइटिंग आहे माझ्यासाठी, कारण मी सम्याबरोबर काम केलंय, पण वेगळ्या स्पेसमध्ये काम केलंय. वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग त्या सिरीजमध्ये आमचं होतं. आणि चिन्मय बरोबर मी खूप काळ काम केलं नव्हतं. इनफॅक्ट सनई चौघडेनंतर प्रॉब्ली आम्ही एकत्र यात काम केलंय डिरेक्टली. सुबोध बरोबर पण खूप दिवसांनी काम केलंय, तो आमचे सीन्स फार नाही आहेत. वेगवेगळ्या रूपात दिसते, तर मला हे खूप काही न उलगडता एक साधेपणाने एक्सप्लेन करायचा प्रयत्न करू दे. हा माझा पांढरा टॉप दिसतोय, त्याला आज मी स्वेटशर्ट घालून स्टाईल केलाय.
मी ह्या प्रमोशनला असं ठरवलंय की हा एलिमेंट कॉमन राहणार आहे. मी ह्याच्यावरतीच वेगवेगळ्या गोष्टी परिधान करणार आहे. सो मीच आहे ही आणि माझी वेगवेगळी रूपं आहेत. ती का आहेत, ती कशी आहेत ते तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच कळेल. पण एक पात्र वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकतं किंवा एक पात्र किंवा एक कॉस्ट्युम वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करता येऊ शकतो फ्लेवरनुसार, मूडनुसार. तसं काहीसं आहे कॅरेक्टरचं. आणि कॅरेक्टरचं नाव मला भयंकर आवडलंय, माया. मला माया हे नाव खूप इंटरेस्टिंग वाटतं. कारण त्याला थोडासा स्पिरिच्युअल अर्थ पण आहे. आणि असं म्हणतात की तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला कधी अशी सिच्युएशन आली तर तुम्ही आप अगर उसमें नाच लिए तो वो लीला है, अगर उसमें अटक गए तो माया है. तर मला असं वाटतं की हे जे नॉटिंग आहे त्याचं आणि कॅरेक्टरचं कुठेतरी खूप मेळ खातं ते, असं मला वाटतं. संभाजी सर, आधी तुमचं बॉन्डिंग बेरोजगारमधून आम्ही पाहिलंच आहे. पण आता पुन्हा एकदा सईबरोबर काम करताना अनुभव कसा होता? तिच्याबरोबर काम करताना नेहमीच भारी वाटतं. कारण मला असं वाटतं की जसं ती म्हणाली की पहिली मैत्रीची स्पेस होती, ही वेगळीच स्पेस आहे. आता काय आहे, ती कशी आहे, ही का वेगळी दिसतेय, मी का वेगळा दिसतोय, चिन्मय दादा का वेगळा दिसतोय, तर ते माझ्यामध्ये ते रहस्य ती जसं म्हणाली तसं ते उलगडत जाईल, जसं काळ पुढे जाईल आणि सिनेमा येईल. तिच्याबरोबर काम करण्याची मजा काय आहे सांगतो, की आम्ही एकमेकांना सांगू शकतो की काय आवडलं नाही स्पष्टपणे आणि काय वर्कआउट होत नाही. आणि आम्ही ओपन असतो त्या कॉन्व्हर्सेशनसाठी की असं करून बघायचं का, जर झालं तर बघू ना काय होतं. तर ते तिथेही करता आलं मला आणि इथेही करता आलं. आणि तिच्याबरोबर ती एवढी म्हणजे तिचा अनुभव खूप प्रचंड आहे. म्हणजे मी नेहमी बोलतो तिला की ती एक अशी व्यक्ती आहे की जी एक्सपेरिमेंट करत राहते. म्हणजे ती शी वॉज अ फिल्म स्टार आणि मग तिला बेरोजगार करूशी वाटली, जी की एक YouTube वरती जाणारी सिरीज आहे, उत्तम डिरेक्ट केलेली, सारंगने लिहिली सुद्धा उत्तम होती. सीझन 2 पण करा. करा सीझन 2. येस. तर ते सुद्धा करू वाटतं तिला. ती मध्येच काहीतरी एक्सपेरिमेंट करते. तिने उत्तम कामं केली आहे सिरीजमध्ये आणि यातलं काम खूप विलक्षण वाटतं मला तिचं. जेव्हा मी करत होतो ती तिच्याबरोबर, आमचं जॅमिंग चालायचं. माझं चिन्मय दादा बरोबर आणि हिच्याबरोबर जास्त काम आहे. तर मी नेहमी सेडला तिला सीनमध्ये बाउन्स करायचो की काय होऊ शकतं. आणि तो ओपननेस आहे सई बरोबर काम करण्याचा. यावेळी तर आय वॉज एबल टू वर्क विथ 2 लेजेंड्स. अनफॉर्च्युनेटली माझा सीन नाहीये सुबोध दादा बरोबर, पण या दोघांबरोबर ते करता आलं आणि त्या दोघांनी त्याच पद्धतीने रिसेप्टिव्ह आहेत, त्यामुळे मजा आली काम करताना. आणि सरांनी जसं सांगितलं की सोशल मीडियावर तो जो इंटेन्स लुक आहे तो ट्रेलरमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. तर मग एकंदर या भूमिकेसाठी काय मेहनत घेतलेली? होय, विचार. तो असाच एक फोटो आहे माझा, जो एक डीपी होता माझ्यामध्ये, तो त्याने पाहिला होता. आय थिंक सो इट वॉज न्यूट्रल ना, न्यूट्रल फेस आहे आणि खूपच केस वाढले होते. तो त्याला कदाचित आवडला होता, तो त्याला स्ट्रायकिंग वाटला आणि मग त्याने फेसबुकवरती मला मेसेज केलेला आणि मी म्हणालो की हा कोण आहे. आणि एक कनेक्शन आमचं असं आहे की एमपीचं एक कनेक्शन आहे दोघांचं, मध्य प्रदेश. आणि आम्ही भेटलो, मी पहिल्यांदा ठाण्याला भेटलेलो त्याला आणि त्याने मला नरेट केलेली स्टोरी आणि मी असं काहीच केलं नव्हतं. ती स्टोरी इतकी व्ह्यू होत जाते की ते कन्फ्युजन आहे की ती नॉट हळूहळू सुटते की ती सुटत नाही की अजून गुंता होत जातोय. हे तुम्ही म्हणजे ऍज अ लिस्नर ऑल्सो मला असं वाटत होतं की अरे काय होईल पुढे, अच्छा हे असं आहे, ओके अजून काय मग पुढे, मग ते असं आहे, ती माया अशी का करते, मग ते असं आहे. ते लिस्नर म्हणून मला जेव्हा कुठलीही गोष्ट इंटरेस्टिंग वाटते, मला नेहमी वाटते की ऍक्टर म्हणून ती गोष्ट करावी. आणि त्यामुळे आय सेड राईट अवे की मी आहे, आय वॉन्ट टू वर्क ऑन दिस रोल. माझा प्रश्न सई आणि सिद्धार्थ सर तुम्हाला आहे. सई, तुला असा की सर म्हणाले की तू एक्सपेरिमेंट करण्यावर भर देतेस. तर अशा वेळी नेमका तुझा काय थॉट असतो? कारण सीरीज असो, मूव्हीज असो किंवा YouTube असो, सगळीकडे तू काम केलेस. यामागे काही स्पेसिफिक थॉट आहे का? आणि अशा वेळी भीती किंवा दडपण वाटत नाही का? प्रॉब्ली माझा क्रायटेरियाच असतो की एकतर भीती वाटली पाहिजे किंवा एक्साइटमेंट वाटली पाहिजे किंवा काहीतरी इमोशन माझ्यातलं जागं झालं पाहिजे. हे जर का असेल
तर मला त्याची एक्साइटमेंट वाटते. कारण काय होतं की खूप वर्ष काम करून ना साध्या गोष्टी किंवा तुम्हाला एक्साइट व्हायला खूप वेळ लागतो. असं सहजासहजी एक्साइटमेंट येत नाही. तर मला असं वाटतं की ही स्क्रिप्ट अशी होती ज्याच्यात मला भीतीही वाटली होती की मी हे करू शकेन का नाही. दुसरी गोष्ट खूप वेगळं काय मला करायला मिळालं आणि तिसरी गोष्ट सेट असा डिरेक्टर वाटला मला सुरुवातीला जेव्हा आमची अजिबातच ओळख नव्हती की तो ना एक छोटी स्पेस सोडायचा ऍक्टरसाठी की तुला काय वाटतंय, तू कसं ह्याला अप्रोच करशील किंवा हे मी तुला नाही सांगणार, हे तू शोध. सो हे जे आहे ना हे कायम ऍक्टरला थोडं ना अंडर कॉन्फिडेंट पण तरीही कॉन्फिडेंट पण तरीही अशा वेगळ्याच स्पेसमध्ये नेऊन ठेवतं आणि ती स्पेस त्यांनी क्रिएट केली नकळत न सांगता आणि त्याची मला खूप मदत झाली असं मला वाटतं. सर जसं की सई म्हणाली त्यावरून तर कळतंच तुम्ही उत्तम दिग्दर्शक आहात, पण ट्रेलर पाहिल्यानंतरही कळतं. पण माझा प्रश्न असा आहे की चिन्मय सर सुद्धा या चित्रपटात होते. ते सुद्धा एक उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते आहेत. तर अशा वेळी त्यांची कशाप्रकारे मदत झाली किंवा थोडंसं दडपण होतं का, की अरे इतका मोठा दिग्दर्शक किंवा व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे? नाही, नॉट ओन्ली चिन्मय दादा, पण मला असं वाटतं की सगळेच. जेव्हा आम्ही ही व्यक्ती दडपण घेणारी नाही, देणारी. दडपण देणारी व्यक्ती आहे. मग समोर कुणीही असो, टॅरेंटिनो आला तरी तू त्याला दडपण देऊ शकतो, हे माझं स्पष्ट मत आहे. थँक्स. तर म्हणजे जेव्हा आम्ही सुरू केलेलं मूवी, सो क्लोजेस्ट टू मी वॉज संभाजी. कारण नॅचरली खूप जास्त वेळ आम्ही स्पेंड केला होता ह्याच्यावर. ऑलमोस्ट एक वर्ष एक बोललो होतो. ते कम्फर्ट झोन आला होता. तर पण सेटवर म्हणजे पहिली फिल्म आहे तुमची आणि सेटवर संभाजी आहेच, सई आहे, चिन्मय दादा आहे, सुबोध दादा आहे. एक म्हणजे शी इज ऑलरेडी अ सुपरस्टार. जेव्हा ऑन द फर्स्ट डे ऑफ द शूट चिन्मय दादा ऑलरेडी नोन, स्वतः डायरेक्टर आहे, स्वतः रायटर आहे ते. आणि नॉट जस्ट डायरेक्टर, जे लोक चांगले रायटर असतात ना ते अजून कॉम्प्लिकेटेड लोक असतात. त्यांना काहीतरी एक्सप्लेन करणं इज नॉट इझी टास्क. कारण त्यांना म्हणजे जन्म द्यायची सवय असते त्यांना शब्दांना किंवा सीन्सना. ते एक होतं आणि व्हेरी सिनियर ऑफकोर्स. आणि सुबोध दादा मानपान करून आत्ताच आले होते आणि डायरेक्टिंग हिम ॲज अ फर्स्ट टाइमर किंवा इव्हन चिन्मय दादा. कारण ते तेव्हा मला आत्ता कळलं की जेव्हा ही वॉज ऑन द सेट तेव्हा ते नेटफ्लिक्सची सिरीज लिहित होते आणि ही वॉज ऑलरेडी वर्किंग डुईंग प्री जेव्हा आमच्या बरोबर होते. थँक्यू दादा. तर थोडं कॉम्प्लिकेटेड होतं माझ्यासाठी फर्स्ट टाइमर. कारण आणि मला आय विल बी लाईंग इफ आय से की मला त्याचं म्हणजे ते जाणवलं नाही. वन नाईट बिफोर द शूट खूप जास्त स्ट्रेसफुल होतं, खूपच जास्त. पण मी म्हणजे त्या दिवशी एकच काम केलं होतं मी. सगळे जे म्हणजे फ्रेंड लिस्टमध्ये जितके पण लोक होते अराउंड द वर्ल्ड सगळ्यांना एक करून नुसतं कॉल केलं रात म्हणजे पूर्ण रात्र नुसते कॉल्स केले लोकांना, जुने बॉस किंवा माझे मेंटोर सगळ्यांना, की असं मी काय करतोय उद्या जे मी आधी अजून कधी काहीच नाही केलं. अँड व्हॉट इज युअर पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे काही. सो वन सजेशन स्टूड आउट ऑफ ऑल आणि ते माझेच मेंटोर आहे, फिनलँडला असतात ते, युरोपियन आहे ते. तर ही सेट की म्हणजे काही असो, कितीही स्ट्रेस असो, व्हॉट एव्हर हॅपन्स, डू नॉट फॉरगेट टू एन्जॉय द प्रोसेस. ते नको विसरू तू, बिकॉज दिस इज हॅपनिंग फॉर द फर्स्ट टाइम. तर ते दॅट स्टक विथ मी की ठीक आहे जा ही रहे ना हम लोग अँड एव्हरीवन हॅज अग्रीड की आम्हाला करायचंच आहे. तर मला माहिती की त्यांचा पाठिंबा आहे मला. आणि जे पण असेल सगळे इतके मॅच्युअर आहे की आपण सॉर्ट करूया सीन्स असले. कारण सीन्स याच्यामध्ये खूप इंटेन्स आणि खूप सारे सीन्स आहेत जे खरंच इंटेन्स आहेत. तर देन इट वॉज सॉर्टेड. मला असं वाटलं की फर्स्ट डे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं आणि म्हणूनच आम्ही फर्स्ट डेचं पूर्ण स्केड्यूल चेंज केला मग. अँड वी जस्ट केप्ट मॉन्टाजेस पहिल्या दिवशी. तेच कारण होतं की पहिल्या दिवशी सगळ्यांचे नुसते मॉन्टाजेस घेऊ, सो ते पण सेटल होतील आणि आम्ही पण सेटल होऊ आणि एक प्रॉब्ली विल बी एबल टू बॉन्ड बेटर की म्हणजे पहिल्या दिवशी काहीच इंटेन्स नाही ठेवूया. सो दॅट हेल्प्ड. आणि आम्ही अजून एक काम केलं होतं जे मे बी परहॅप्स सगळ्या लोकांना नाही माहिती आहे. तर कमिंग फ्रॉम अ डिझाईन बॅकग्राऊंड आम्ही खूप प्रोटोटायपिंग करतो. प्रोटोटाईप अँड फेल. तर शूटवर जाण्याच्या म्हणजे 5 दिवसाआधी आमचं पूर्ण टीम, HOD's टीम आणि
काही मित्र जे थिएटर करतात आणि सम ऑफ देम आर पार्ट ऑफ द फिल्म ऑल्सो. तर आम्ही ते सगळे सीन्स, मोस्ट ऑफ द क्रिटिकल सीन्स आम्ही रिक्रिएट ते केले तिकडे युझिंग लाईक ॲरी कॅमेराचे जे टूल्स असतात मोबाईलमध्ये. आणि सो त्या 5 दिवसात आम्हाला खूप काही उत्तरं मिळाले, की ज्याच्यामुळे आमचं म्हणजे टाईम वेस्ट नाही झाला जेव्हा आम्ही ॲक्चुअली शूट करत होतो. कारण आम्ही खूप लिमिटेड दिवसात हे आणि खूप लिमिटेड रिसोर्सेसमध्ये हे शूट केलंय. तर दॅट हेल्प्ड आणि त्याच्यामुळे थोडंसं एक सगळ्या टीममध्येच म्हणजे डायरेक्शन टीममध्ये, HODsमध्ये आणि मला सुद्धा एक कॉन्फिडन्स आला होता, की ते सीन कसं टॅकल करायचं जेव्हा मी ॲक्चुअली करू. आणि मला माहिती होते, की दीज थिंग्स माईट नॉट वर्क. काही अँगल्स चेंज करावे लागतील किंवा काही शॉट्स चेंज करावे लागतील, जास्त घ्यावे लागतील, कमी घ्यावे. बट दॅट हेल्प्ड अ लॉट. त्याच्यामुळे एक अँक्झायटी कमी झाली. ॲज कंपेअर्ड टू की म्हणजे ऑन द डे ऑफ शूटच पहिल्यांदा ते केलं असतं तर खूप जास्त अँक्झायटी झाली असती. सो ते मला हेल्पफुल झालं. पण अनॅदर थिंग जसं आम्ही पर्सनली खूप डिस्कस करायचो सीन्स आउटसाइड ऑफ द शूटिंग वर्ल्ड. जसं संभाजी बरोबर तर मोस्टली फोनवर खूप बोलणं झालं आमचं, कारण तो मुंबईला नव्हता. ही केम ऑन 6th डे ऑफ द शूट. तर सईबरोबर खूप बोलणं झालं होतं, फोनवर झालं होतं, 2दा आम्ही भेटलो पण होतो. तिच्या घरीच आम्ही डिस्कस केलं खूप. पण 12-14 तासाची शिफ्ट झाल्यानंतर आम्ही नेक्स्ट डे काय करायचंय, माझे मोस्ट कॉन्व्हर्सेशन माझे सईबरोबरच होते. आम्ही ते जेवल्यानंतर आणि शूट संपल्यानंतर मग आम्ही बसायचो 1 1.5-2 तास, की उद्या काय करायचं आणि उद्यासाठी काय अप्रोच आणि काय स्ट्रॅटेजी ठेवायची आहे. व्हॉट वर्क टुडे आणि आज काय वर्क नाही केलं. उद्या काय बेटर करू शकतो. डू वी हॅव रूम फॉर अ न्यू अप्रोच. तर हे सगळं आम्ही एका म्हणजे एक दिवस आधी जस्ट बिफोर गोइंग टू स्लीप ते डिस्कस करायचो. तर दोज कॉन्व्हर्सेशन हेल्प्ड अ लॉट. कारण इमॅजिन करा म्हणजे पहिली मूव्ही, पहिला दिवस सेट, पहिला वीक सेटचा सई आहे, चिन्मय दादा आहेत आणि त्यांच्याबरोबर खूप इंटेन्स सीन्स आहेत. पण ते तिथे डिस्कस करण्यात इन्स्टेड ऑफ डिस्कसिंग देअर, एक रात्र आधीच तुम्ही ते सगळं सॉर्ट करून ठेवलेलं आहे. तर तिकडे जाऊन नुसतं परफॉर्मन्स करायचा आहे आम्हाला आणि वी हॅव टू पिक अँड चूज की व्हॉट वर्क्स. तर ते खूप हेल्पफुल झालं. ते जर का नाही केलं असतं आम्ही, तर खूप मेस झाला असं मला असं वाटतं ॲज अ डायरेक्टर. कारण मी पण अँक्झायटी झाली असती किंवा कारण 100 लोकं असतात तिकडे, त्यांच्यासमोर काही होऊ शकतं. इफ समथिंग डझंट वर्क तर ते असतेच एक अँक्झायटी. सो हे काही गोष्टी विच ॲक्चुअली वर्कड फॉर अस. आणि ऑफकोर्स एव्हरीवन वॉज व्हेरी हेल्पफुल. म्हणजे नॉट सेइंग फॉर द सेक ऑफ सेइंग. हे घडलंच नसतं. जे तुम्ही ट्रेलरमध्ये किंवा टीझरमध्ये बघितलंय, ते परफॉर्मन्सेस आलेच नसते. इफ नोबडी वॉज ऑन बोर्ड किंवा 4 पैकी 3 लोकं ऑन बोर्ड असते, 2 नसते, 1 नसतं तर. सगळेच ऑन बोर्ड होते सायकॉलॉजिकली अँड एव्हरीवन सरेंडर्ड टू द स्क्रिप्ट इज द रिझन व्हाय टीझर असा दिसतोय किंवा ट्रेलर तसा असा दिसतोय. इफ दॅट आन्सर्स द क्वेश्चन. हे तू आता म्हणालीस तसं की ह्या कॅरेक्टरमध्ये तुला एक कलाकार म्हणून ते पात्राशी खेळायला जास्त मजा आली का? कारण तुंबाडची मंजुळा करताना तू असं म्हटलं होतंस की ते खूप इंटेन्स होतं आणि मला खूप रडवलं त्या व्यक्तिरेखेने. मी या व्यक्तिरेखेने की तुला काय दिलं असं? या पूर्ण माया या कॅरेक्टरला ना एक वांड नावाचा एक शब्द आहे वापरत. वांड मुलगी आहे असं म्हणतात ना. तर त्याची कुठेतरी एक मला छटा वाटते आणि मला ते साकारायला फार मजा आली. ही फक्त खूप लेयर्स मधला हा एक लेयर मी सांगते कारण तो मला भावला म्हणून. आणि मला असं वाटतं की माझ्यामध्ये सुद्धा आतमध्ये कुठेतरी एक द्वाड मूल आहे अजून जिवंत. तर त्याच्याशी त्याला बाहेर काढून त्याला परत भेटायला मला मजा आली. आणि असं नाहीये की या फिल्म मधल्या काही कॅरेक्टर्सनी पण मला खूप अशा अंधाऱ्या कोपऱ्यात ढकललं होतं मेंटली. कारण काही सीन्स खूप माझ्याकडे काही रेफरन्स पॉइंट्स नव्हते किंवा कधी कधी काय असतं की कुठल्या तरी कॅरेक्टरचा आपण कधी कधी रेफरन्स म्हणून अभ्यास म्हणून बघतो पण या कुठल्याच लुकला किंवा काहीच रेफरन्सेस नव्हते. तर रेफरन्सेस नसताना जेव्हा काही तुम्ही उभं करता तेव्हा अजून जास्त चॅलेंजिंग पण असतं आणि त्याची मजा पण येते. आणि
म्हणजे डिरेक्टरचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. तुम्ही कधी कधी कॅरेक्टर वेगळे बघू शकता, पण त्याला ते वेगळं दिसत असतं. पण फॉर्च्युनेटली आम्ही एका पेजवर आल्यामुळे त्याची अजून जास्त मदत झाली. आणि जसं सेठ सरांनी प्रोसिजर जसं प्रक्रिया सांगितली तर हा अनुभव वेगळा होता का म्हणजे एकूणच काम करण्याची जी काही पद्धत होती त्यात हो, 100% वेगळा होता. कारण अ, काही काही दिग्दर्शक तुम्हाला चाचपडायला स्पेस देतात आणि त्या चाचपडण्यामध्ये तुम्ही स्वतः पडूही शकता, कधी तुम्हाला काही दिसत नाही, काही होऊ शकतं. तर ते सगळं या दरम्यान झालंय. पण त्या त्या एका स्पेसमुळे मलाही काही माझ्याबद्दल गोष्टी कळल्या, की जेव्हा अशी स्पेस मिळते तेव्हा आपण काय करायचं किंवा त्याला कसं अप्रोच करायचं. तर ह्याही गोष्टी मी या निमित्ताने शिकले. समजली म्हणजे आता फार कमी याच्यात खूप वेगळ्या भूमिकांमधून तू प्रेक्षकांसमोर येतोस तर काय तुला स्वतःला कलाकार म्हणून कसं वाटतंय वेगवेगळ्या पद्धतीचा सिनेमा म्हणजे वेब सिरीज असो कलाकृती करताना आणि वेगवेगळ्या पद्धतीने दिग्दर्शक लेखकाशी जोडलं जाताना मला दरवेळी अँझायटी म्हणजे यावेळी आले की ते विंगेत थांबून आपण पहिला कितीही पाठांतर केले, कितीही तयारी असेल, तर विंगेत थांबलोय आणि पहिला डायलॉग असेल किंवा पहिला प्रेझेन्स असेल, तर तेव्हा जे होतं ना, तेच आत्ता प्रोसेसमध्ये आहे. मी त्या तो प्रत्येक म्हणजे सई बरोबरची पहिली मला हां, एक अजून सांगायची इच्छा आहे, की नवे लोक ते याच्यात मजा खूप येते. पण तो एक्सपिरियन्स तसाच असतो कारण की आम्ही ऍक्टर म्हणून किंवा हा दिग्दर्शक म्हणून किंवा सही कलाकार म्हणून आम्ही खूप वल्नरेबल आहोत तसे, की माहित नसतं की कुठली 70 लोक असणार आहेत नवी भेटणारी. तो माणूस कसा असणार आहे? मग त्याच्याबरोबर आम्ही प्ले करणार आहे. तर ते एक्सपेरिमेंटेशन कसं जाणार आहे? ते वर्कआउट होईल की नाही प्रयोग? पहिला शॉट वर्कआउट होईल की नाही? दुसरा. एक खूप मजेदार किस्सा आहे माझा आणि तिचा. जो बेरोजगारला पण घडला आणि इथेही घडला. कारण मी त्यामुळे म्हणतो की ओपननेस असला ऍक्टर बरोबर किती मजा येते. मग तिच्याबरोबर मी तिथेही वर्कआउट केला. एक असा सीन होता, सेट अख्खं डिझाईन त्याचं शॉर्ट डिझाईन तयार ठेवतो. पण आम्हाला सांगतो, थोडा तुम्हाला तुम्हाला करून बघा जरा. करून बघा झालं तर. करून बघा आणि जरा. मग दाखवा मला काय करणार आहे. आता तो सीन नाही सांगणार मी, पण असे दोन का 3 सीन्स आहेत जिथे आम्ही कंटिन्यू केले. तो सीन तिथेच संपला होता. पण आम्ही पण कंटिन्यू केले. पुढचे 30-40 सेकंद. डायलॉग्स ते लिहिले नव्हते. पण आम्ही दोघांनी कंटिन्यू केलेत. मग चिन्मय दादा, मी, ती होती त्यावेळी सुद्धा कंटिन्यू झालाय. आणि तो कंटिन्यू झालाय आणि त्यांनी पण इम्प्रोव्हाइज केलं टेक्निकल टीमनी, की तो त्यांनी घेतला. ते लिहिलं नव्हतं. दॅट वॉज नॉट पार्ट ऑफ द स्क्रिप्ट. हे असं होतं. माझ्या मते चांगला एखादा सहकलाकार असेल, सई तर आय लव्ह टू वर्क विथ हर. म्हणजे मजा येते तिच्याबरोबर काम करताना. ती अजिबात दी सई तामणकर म्हणून येत नाही. म्हणजे दी सई तामणकर म्हणून येत नाही. तर तिच्याबरोबर चिन्मय दादा बरोबर पण मजा आली. आणि याचं पण कौतुक की वाट लागते असं बोलल्यावर ऍक्टरला की हो, बघ ना बघा, करा. बघ ना करून. पण ती जी मजा येते ना, कारण तोही कॅप्चर करतो. कारण त्याला माहिती असते की पुढे कसं जाईल, कुठे जाईल, काय स्कोप आहे या गोष्टीचा. तर त्यामुळे ते एक्सपेरिमेंटेशन आहे. आणि आय होप पार्ट आन्सर केलं हा एक्सपिरियन्स वापरून. कारण वी आर टॉकिंग अबाउट बुलबुल. आणि असं पहिल्या दिवशी कळत नाही की डिरेक्टर कसा आहे, कट म्हणतोय का, कधी cut करतोय, असा अंदाज येत नाही. एक 2-4 दिवसांनी कळतं की जोपर्यंत कट येत नाही तोपर्यंत आपल्याला करायचंय. सो हो. यू बेटर बी प्रिपेअर्ड. हो. तर हे पहिले 2-3 Figure out. दिवस असे जातात फिगर आउट करण्यात की ओके हा असा डिरेक्टर आहे. तर ते सगळं आमच्याबरोबर झालं. झालंय. सॉरी एक छोटंसं ऍड करतो मी त्याच्या पुढे. हा, ती माझी सवय आहे. ते मला खूप मला पण ते जाणवलं की मी कट नाही होणार. कारण रिझन इज मी स्वतः डिस्कवर केलं आहे की आय लाईक टू डिस्कवर अ मोमेंट इन अ सीन. आणि तो केव्हा मिळतो मला स्वतःच नाही माहिती. मूवीमध्ये असे खूप सीन्स आहे ज्याच्यामध्ये दे वर नॉट पार्ट ऑफ द स्क्रिप्ट, पण ते घडले आणि आम्ही ते ठेवले पण. त्याच्यामध्ये खूप इम्परफेक्शन्स पण आहेत. कॅमेरा आउट ऑफ फोकस जातो कारण त्यांना माहितीच नव्हतं ना की हे होणार आहे पुढे. तर पण ते ठेवले आम्ही, इंटेन्शनली ठेवले ते सीन्स. इनफॅक्ट ट्रेलरमध्ये पण आहे असे खूप सारे सीन्स. एक सीन ज्याच्यामध्ये बॅक दिसतो आपल्याला सईचा, लुगड्यामध्ये ती, आणि ती एक स्टिक घेऊन काहीतरी करते. तर ते इट वॉज नॉट प्लॅन्ड.
तो प्लॅन सीन नव्हता. ह्याच्या आहेच खूप, पण ती आहे माझी सवय की मी कट नाही म्हणत, कारण मला असं वाटतं की जेव्हा ह्यांचा परफॉर्मन्स एकदम पीकवर गेला ना, वेन दे आर लाईक ऑलमोस्ट डाईंग आउट इन द सीन, तिकडे मला काहीतरी सापडतं. जेव्हा ते कट ऑफ होतं त्याच्या आधी, तर मी मग तेच करतो की जेव्हा तुम्हाला कट ऑफ व्हायचं ना, तुम्ही इमोशनली कट ऑफ होऊन जा. तिथपर्यंत मला जे मिळेल आय एम ओके विथ दॅट, इन्क्लुडिंग तो गनशॉटवाला सीन जो टीजरमध्ये पण ठेवला आम्ही आणि ट्रेलरमध्ये पण ठेवलाय, जो एक कट पॉइंट आहे 2 डिफरंट वर्ल्ड्सचा. तो पण इट वॉज नॉट व्हेरी प्लॅन्ड. तो झाला. एक लो अँगल कॅमेरामध्ये आम्हाला मिळाला तो आणि ते एक्सप्रेशन्स मिळाले, पण तो ठेवला आम्ही. आता तो इट्स नाव बिकम द सिग्नेचर शॉट ऑफ द फिल्म. मीम्सचा पण किती मीम्स झाले त्याच्यावर त्या शॉटवर. तर सो हां, दॅट इज. ट्रेलर पाहून तुमच्याच जवळच्या मित्रमंडळींनी कोणी अनएक्सपेक्टेड प्रतिक्रिया दिली आहे का? हो. मला महेश लिमा यांचा मेसेज आला की इट लुक्स फॅब्युलस. जी विशाचा मेसेज आला. त्याच्यानंतर तिचा कॉल पण आला मला. येस, थँक्स. येस. त्याच्यानंतर अशा खूप रिॲक्शन, काय आहे, मस्त दिसतंय, मस्त वाटतंय, वेगळं वाटतंय. तर छान वाटतं जेव्हा कलिग्स किंवा आपल्या जवळचे किंवा आपल्याला ज्यांच्याबरोबर काम करायची इच्छा असते अशा लोकांना जेव्हा हे आवडतं आणि ते सांगतात. सांगणं महत्वाचं आहे. म्हणजे हे त्यांचं पण खूप चांगलं जेस्चर आहे की यू रीच आउट अँड यू मेक शुअर की तुम्ही हे कन्वे करता. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझे तर जी मित्रमंडळी आहेत आपली, हा काय विषय, अरे भारी आहे रे. तर एकदम ते जे वाटेल ते एकदम तोंडावर आणि सांगतात. ना आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण कमेंट्स मध्ये खूप लोकांनी पापड्या वडा पापड्या वडा परत एक आले. परत एकदा असं तर- खूप आम्हाला पण कारण ते receive झालं. ते अजरामर झाले आणि याच्यात खूपच वेगळे दिसतो आम्ही. अरे हे काय, कारण की एकतर लोक 2-3 गोष्टींबद्दल मेसेज करतात की ते परत कधी येणार आहे, आणि नंतर यामध्ये सिडनी ज्या पद्धतीने लिहिलंय हे आणि जे आलंय ना ते एकदमच वेगळं आहे. ते अगदी त्या गोष्टीच्या जवळ नाही जाते, पण दे आर एक्सपेक्टिंग की अरे ही केमिस्ट्री अशी दिसते आता. तुमच्या दोघांचे त्या सिरीजचे खूप रील्स वगैरेही व्हायरल होत असतात. मीम म्हणून पण यूज करतात. तर खरंच ती सीझन 2 येणार आहे की नाही? सारंग साठे. सारंग सगळं सोड. खरंच सांगते, आमची खूप इच्छा आहे. तर मी आज खुलं आवाहन करते, कोणाला जर का आमच्या सिरीज मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर प्लीज कम ऑन बोर्ड. आम्हाला बेरोजगारचा सीझन 2 बनवायचा आहे. आणि लवकरात लवकर 2026 मध्येच बनवायचा आहे. सारंग साठेला कॉन्टॅक्ट करा थेट, त्याचा ईमेल नंतर देतो. कारण सारंग आता एक मोठी फिल्म करतोय, याच्यानंतर तो आमच्या हाती येईल का नाही आम्हाला माहित नाही, पण त्याला यावं लागेल. गेल्या 6 महिन्यात मराठी सिनेमाचं पण बहरलंय सगळीकडे. तुंबाडची मंजुळाला सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळालाय. सई, एक कलाकार म्हणून तुला काय वाटतंय? मी आता Cloud9 वरती आहे. खरंच फार आनंद होतो मला, कारण मला असं वाटतं की फिल्म्स लोकांसाठी बनवतो आपण. तेच जर का आले नाहीत तर कधी कधी असं होतं ना की मला पैसे दिले पण मी एकच तास काम केलं, मग ते असं होतं की हे पैसे माझे आहेत का खरंच. तसं फिलिंग येतं जेव्हा ऑडियन्स येत नाही सिनेमा पाहायला, की आम्ही कष्ट केलेत पण तुम्ही आला नाहीत, पण मग इज इट वर्थ. पण एक छान मोमेंटम मिळालाय आता फिल्म्सना, आणि मला खूप आवडतंय की त्याचं कन्व्हर्जन नंबर्स मध्ये पण होतंय, कारण आजकाल नंबरचं कार्ड खूप महत्वाचं होऊन बसलंय. तर मला असं वाटतं की हा नंबरचं कार्ड घ्या, आमची फिल्म हिट आहे, हे कराय, हे फिलिंग खूप मस्त आहे. आणि हा मोमेंटम अनेक वर्ष टिकावा अशी माझी इच्छा आहे. आणि मला असं वाटतं की आपण कायमच उस्ताद होतो आणि आहोत स्क्रिप्टच्या बाबतीत किंवा एक्सपेरिमेंटच्या बाबतीत किंवा ज्या धाटणीचे सिनेमे मराठीत बनतात त्या बाबतीतही. तर ते फक्त कधी कधी टेक्निकली प्रूव्ह करावं लागतं, कधी कधी नंबर वाईज प्रूव्ह करावं लागतं. तर आता तेही प्रूव्ह झालंय, तर आता खुलं मैदान आहे असं वाटतंय. भारी वाटतं. म्हणजे काय, आम्हाला बेरोजगार असतो आम्ही प्रत्येक कामानंतर. Yes. कारण सेल्फ एम्प्लॉईड आहोत. हो. तर जसं ती म्हणाली की बेरोजगार सीझन 2, आणि ऑनेस्टली मला असं वाटतं की ना आपण वी शुड सेलिब्रेट पीपल, की मराठी जी कलाकार मंडळी आहेत, काम करणारी मंडळी आहेत, मला असं नेहमी वाटतं की थोडीशी अंडर अप्रिशिएटेड. कारण ते
खूप वेगवेगळ्या माध्यमात काम करतात. आपला युनिक आहे थोडा जो इकोसिस्टमचा स्पेस आहे. नाटक चालू असतं त्याच कलाकाराचं, तो सिनेमाही करतो, तो सिरियलही करतो, तो वेब सिरीजही करतो. त्यामुळे खूप वेगवेगळ्या अंगात तो काम करत असतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की कलाकारांना थोडं सेलिब्रेट सुद्धा करावं. आज राजा शिवाजी चाललाय, देऊळ बंद 2 चाललाय, तुंबाडची मंजुळा आणि खूप सारे सिनेमे मला असं वाटतं की येतील ना मराठीमध्ये, ते चालावेत, कारण की खूप चांगला मोमेंटम आहे ती म्हणाली तशी. आणि वी शुड रिअली रिस्पेक्ट दी ॲक्टर्स. मला असं वाटतं की जे कलाकार आहेत, दिग्दर्शक, रायटर्स, त्यांना तेवढंच सेलिब्रेट करूयात. कारण की त्यांना पण एक काय म्हणतो आपण हुरूप त्याला? मिळतो. हुरूप मिळतो, एक ग्रॅटिट्यूड असतो त्या विषयाचा आणि मग पैशाच्या पलीकडे पण काम होतं. कारण की आपली इकोसिस्टम मला असं वाटतं की नुसती पैशावर बिल्ड नाही झाली. रादर नाहीच आहे. नाहीच आहे. तर ती बऱ्याच गोष्टी आहेत की कधी-कधी असं आवडतं की जसं ती म्हणाली की काही फिल्म मेकर्स बरोबर तिला काम करायचंय, मला काम करायचंय. आपल्याला एकमेकांबरोबर काम करायचं असतं, तर वी ट्राय टू फाइंड आउट अ कॉमन ग्राउंड की काय असू शकतं ते. मग ते बऱ्याच गोष्टींच्या पलीकडे आणि जेव्हा ऑडियन्स अप्रिशिएशन मिळतं, तेव्हा तो मोमेंटम आणखी दुप्पट काय तिप्पट होतो. जसं आता बोलबोल राणीला टीझरला आणि ट्रेलरला जे प्रेम मिळतंय, ते पाहूनच इतका हुरूप येतं म्हणजे काय वी डोंट हॅव एनी वर्ड्स. अँड टॉप ऑफ मला वाटतं सेलिब्रेट करायलाच पाहिजे, पण सपोर्ट इज हो, जास्त 100% खूप इम्पॉर्टंट, कारण आम्ही इंडिव्हिज्युअली ग्रो नाही करू शकत. यू कॅन ओनली ग्रो ॲज अ कम्युनिटी. करेक्ट. तर पूर्ण सेलिब्रेट करायलाच पाहिजे सिनेमा, मराठी सिनेमा, पण सपोर्ट पण करायलाच पाहिजे, कारण सगळ्यांनाच ग्रो करायचं आहे ह्याच्यामध्ये. एक स्टुडिओ किंवा एक इंडिपेंडेंट प्रोड्युसर ग्रो नाही करू शकत, सर्वाईव्ह पण नाही करू शकत. सो सगळ्यांनाच एव्हरीवन शुड. आणि जस्ट आय कम्प्लीट दॅट लूप जे ट्रेलरचं होतं, हां, हां, हां. की अप्रिसिएशन मधुर भंडारकर सेंट अ मेसेज हो. ॲज वेल. त्यांनी मला नाही बघितलं. केला मधुर सरांनी मेसेज बघते. तर त्यांचा आला होता मेसेज आणि खूप रॅन्डम लोकांचे, कारण मी कोणाला ओळखत नाही आणि कोणी मला ओळखत नाही आता, तर खूप रॅन्डम फोन येतातच मला आजकाल एक टीजर आणि ट्रेलर नंतर. स्पेशली क्रिटिक्सचे जे युट्यूबर आहेत, त्यांनी म्हणजे तासोन तास गप्पा मारल्या माझ्याबरोबर की हे काय ह्याच्यामध्ये आम्ही डिकोड करायचा प्रयत्न करतोय, सगळे लोक वेळ का दिसतात आहे आणि असे का सेट बिहेव जसं आम्ही करतात. तुला डिकोड करायचा असं काही प्रयत्न Shooting करतोय. की हे कसं काय आलं याच्याकडे? हे म्हणजे हे कसं काय त्याला सुचलं किंवा काय आलं? व्यक्ती असं. त्या ट्रेलरच्या खालची कमेंट्स आहेत जसे की प्रेक्षकांनी पण असं म्हटलं की हे काहीतरी इंटेन्स आहे किंवा साऊथ इंडियन मूवीज मधनं जसं जो OTT वरचा जो कंटेंट आहे तसं काहीतरी वाटतंय. तर ही जी प्रेक्षकांची भूक वाढत चालली आहे प्रत्येक चित्रपटाच्या ट्रेलर गणी, तर ते कलाकार म्हणून एक काय वाटतं त्या सगळ्यामध्ये आणि इवन चित्रपटकर्मी म्हणून, कारण तुम्ही फक्त काम करत नाही आता तुम्ही अशा कलाकृती व्हाव्यात म्हणून सुद्धा तुम्ही कुठेतरी बोलणं करत असतात, कुठेतरी कोलॅबोरेशन करत असतात. तर त्याच्या बाबतीतला तुझा अनुभव काय सांगशील? भूक वाढते तेव्हा स्वयंपाक करायला अजून मजा येते. तर भूक वाढली तर आम्हाला अजून काम करायला किंवा अजून वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज शोधायला बळ मिळतंय. छान वाटतंय, उत्साही वाटतंय. खरं तर कायम थिएटर मिळालं नाही, आम्हाला हे नाही, नाही ते नाही, नाही हे ऐकून इतके आता कान विटले होते ना, थोडंसं बरं वाटतंय. म्हणजे असं वाटतंय की असं बसू दे अजून एक वर्षभर शांतपणे हेच ऐकायला मिळू दे की ही फिल्म चालली, ती फिल्म चालली, ती फिल्म चालली. तर मला असं वाटतं की ही पॉझिटिव्हिटी, हा उत्साह आणि हा मोमेंटम असाच टिकून राहू. त्याचा तुमचा प्रवास समजून घ्यायला आवडेल की नेमकं चित्रपटात म्हणजे या क्षेत्रातला तुमचा प्रवास कसा होता आणि न्यूझीलंड मोशन पिक्चर्स नेमकं काय आहे? सो न्यूझीलंड मोशन पिक्चर्स ॲक्च्युली एक किवी एंटिटी आहे, न्यूझीलंडची लीगल एंटिटी आहे. आणि कोविडच्या दरम्यान म्हणजे जेव्हा लॉकडाऊन होता, तेव्हा माझी तिकडे एक एजन्सी होती, ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. 6 वर्ष होतो मी न्यूझीलंडला. MBA करायला गेलो होतो. मग तिथेच थांबलो. मग एक कंपनी सुरू केली ॲडव्हर्टायझिंगची. आणि जेव्हा लॉकडाऊन झाला होता, तेव्हा अ, विचार करायला खूप वेळ मिळाला, की आता काय करायचं नेक्स्ट. आणि एक गोष्ट जी मी रोज ज्याच्याबद्दल रोज विचार करायचो एव्हर सिन्स 10-12 वर्षाचा होतो, वॉज फिल्म्स. की तो एक विचार होता जो कधीच नाही गेला, की फिल्म्स बघायच्या, ॲनालाइज करायच्या, हे कसं चांगलं होऊ शकलं असतं. तर मग तेव्हाच विचार केला, की आता सगळं सोडून
लेट्स गेट इन टू फिल्म्स फुल टाईम. आणि मग तिकडेच मी ही कंपनी सुरू केली. आणि जेव्हा लॉकडाऊन संपला इमिडिएटली मग आम्ही इथे आलो आणि आम्ही इमिडिएटली ह्याच्यावर काम सुरू केलं होतं फिल्मवर. सो तर त्याच्या आधी 10 वर्ष मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये होतो आणि जे वॉल्टर थॉम्सन मी माझी कंपनी विकत घेतली होती. सो आय सोल्ड माय कंपनी टू JWT ॲज अन ऑन्टरप्रेनॉर. तर इट ऑल्सो हेल्प की सुरुवातीपासून म्हणजे स्टार्ट करायला मग अवघड नाही जात. 1-2दा केलं असेल आधी तर. सो इट वॉज अ स्प्लिट सेकंड डिसिजन. आणि मग इथे लगेच येऊन आम्ही तयारी सुरू केली. मग ते बुक्सचे कॉपीराईट्स होतेच. मग सुबोध दादांनी सौरभ बरोबर कनेक्ट करून दिलं. मग लिहिलं आम्ही. मग सई, संभाजी, एव्हरीवन केम ऑन बोर्ड. 1-1.5 वर्ष लागलं मला. कारण हे झिरोपासूनच होतं. कारण ॲडव्हर्टायझिंगमध्ये असणं, डिझाईन करण्याचं आणि तिकडे डॉक्युमेंटरीज करणं किंवा नोकियाचे ॲड शूट करणं इट्स अ डिफरंट थिंग. पण एक सिनेमा वेगळाच ऑर्गॅनिझम असतो आणि त्याचं अप्रोच वेगळं असतं. सो 1-1.5 वर्ष समजायला गेला. स्टडी खूप केलं मी. लोकांना खूप भेटलो. आणि मग जेव्हा रेडी झाली तर त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही काही लिहिता त्याच्यामध्ये पण असं असतं की तुम्हाला एक बायस असतो की हा मला आवडतंय जे लिहिलं जातंय आणि मित्र कौतुक करतात की हा चांगलं लिहिलं गेलंय. पण तो एक नॅचरल फीडबॅक यायला खूप गरजेचं आहे. जसं पहिला फीडबॅक आला होता संभाजीकडून नरेशनंतर. दुसरा आला होता सुबोध दादाकडून. त्यांना आवडली होती. माझं स्ट्रक्चर आवडलं होतं की आम्ही काय करणार आहोत. मग सईकडून आणि मग चिन्मय दादाकडून. जेव्हा या लोकांकडनं एक फीडबॅक आला की आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट ही मसाला किंवा खूप असं जे आपलं टेम्पलेट असतं कमर्शियल सिनेमाचं, जे आजकाल बोलतात की हे कमर्शियल आहे, हे नाही आहे. तर हे त्या ब्रॅकेटमध्ये नाही बसत. पण ॲट द पीक ऑफ देअर करिअर सगळ्यांनी ते म्हणजे सिलेक्ट केली ही स्क्रिप्ट की नाही हे करायची, हे करूया आपण. सो दॅट वॉज अ गुड व्हॅलिडेशन पॉईंट. मग तेव्हा मला वाटलं की नाही ठीक आहे, कुछ तो सही कर रहे, देखते कहाँ जाते हैं म्हणजे कुठे. आणि मग ते घडलं बेसिकली. सो आय थिंक इट्स नॉट अबाउट अ डायरेक्टर किंवा रायटर किंवा एक इंडिव्हिज्युअल किंवा प्रोड्युसर. पण मला असं वाटतं की ग्रेट टीम्स प्रोड्यूस ग्रेट फिल्म्स. ते एक फिल्म टीमबद्दलच असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रेलर आणि टीजर बघितलंय तुम्ही. ते ज्यांना पण आवडतंय, पण त्यांना का आवडतंय इट्स नॉट बिकॉज की त्याचे शॉर्ट्स खूप चांगले आहे किंवा त्याची ग्रेडिंग खूप चांगली आहे किंवा त्याचं पण खूप सारे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. ते शॉर्ट्स कसे कट केले, ते एडिटरनी कसं केलंय, ते ज्यांनी शूट केलं त्यांनी शूट कसं केलंय, शॉर्ट डिव्हिजन्स कसे केले, परफॉर्मर्स त्यांनी परफॉर्म कसे केलेत. आणि त्याच्यानंतर A.V. प्रफुल्लचंद्र त्यांनी म्युझिक कसं दिलं आहे. त्याच्यानंतर साऊंड डिझायनर बिपिन त्यांनी साऊंड डिझाईन कसं केलं आहे की तुम्हाला डायलॉग्स आणि म्युझिक त्याच्यामध्ये फरक कळतोय की नाही, पिच जाते की नाही वरती, सिग्नेचर म्हणजे वरती खाली होतंय की नाही. आणि आर्ट डायरेक्टर त्यांनी कसं ते सगळं सेटअप केलं आहे. कॉस्ट्युम डिझायनर त्यांनी कसे कपडे दिले, ते कसे दिसतात ते स्क्रीनवर. फोरग्राऊंड बॅकग्राऊंड लेअरमध्ये डिफरन्सिएशन आहे की नाही बिकॉज ऑफ द क्लोथ्स आणि बॅकग्राऊंड. असे खूप 100 एलिमेंट्स असतात जे आपल्याला असे नाही जाणवत. पण जेव्हा कोणाला ते आवडतं तर ते एक लाईनमध्ये की अरे मला आवडलंय, ते भारी आहे, त्याच्या मागे हे 100 लाईन्सचा एक कोड असतो की ते कशाला ती एक लाईन आली की हे आवडलंय. तो म्हणजे इट्स अ टीम वर्क. माझी स्क्रिप्ट किंवा डायरेक्शन इज लाईक अ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ इट. पण हे टीमवर्कच असतं अंटिल दी एंड, म्हणजे पोस्ट प्रोडक्शनमध्ये अंटिल डिस्ट्रीब्युशन अँड ऑल. खूप छान वाटलं तुम्हा तिघांशी गप्पा मारून. सई म्हणाली तसं हा मोमेंटम बोलबोल राणीच्या वेळीसुद्धा तसाच कंटिन्यू राहू देत आणि चित्रपटासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा लोकसत्ता टीमकडून. थँक्यू सो थँक्यू मच. सो चित्रपट मच. नक्की पहा. पहा. धन्यवाद. धन्यवाद.